ते सुद्धा आमच्या इथे बदल होताना दिसतोय. आमच्याच गावचे कातलपाडा गावचे रोहित पाटील गुणलेखकाची जबाबदारी आता सांभाळणार आहेत. खूप सुंदर आणि देदीप्यमान आयोजन राजाभाई केनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली. राजाभाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 2024 हे वर्ष 2021-22 23-24 तब्बल तिसऱ्या वर्षामध्ये पोहोचलेली ही स्पर्धा आणि त्याचा आनंद मात्र आपण सर्वजण घेत आहोत. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील सामने संपले, तदनंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिला सामना आपल्यासमोर फ्रेश सामना असेल. दोन्ही संघांनी अजूनपर्यंत खेळपट्टी कशी आहे त्याचं मात्र गुण चाखलेले नाहीयेत. आता मात्र त्यांना ते चाखण्यासाठी मिळणार आहेत. फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल ओम स्पोर्ट्स पोयनाड की ज्यांच्या विरुद्ध दिशेने आपल्याला नाणेफेक येत असताना पाहिली. नाणेफेक लागली ती महेंद्र वॉरियर्स संघाच्या बाजूने आणि त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणाचे जाळे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलाय, वायडिश लॉंग ऑनला आहे. बाकीचे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसतील. मृणाल आलाय सुरुवातीला. संकेत गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अगदी टप्प्यावर टाकला गुडलेन स्पॉटवर. मृणाल सॉफ्ट हँडने कट करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा गेल्यानंतर मागे गेले. स्वप्नेश खूप जबरदस्त यष्टीरक्षण करतो स्वप्नेश आणि यष्ट्यांच्या मागून जसं महेंद्रसिंग धोनी गेम चेंज करतो तसा मात्र स्वप्नेशकडे पण ही किमया आहे. किमयागार स्वप्नेश. गोलंदाजीसाठी संकेत पाहायला मिळतोय. बंटी उजव्या हाताने दुसरा चेंडू मात्र त्याच्यावर प्रहार. चेंडू बाहेर जाणार आहे सीमारेषा पार. षटकार पहिला वैला 6 धावांचा षटकार. दरम्यान डीएसपी टायगर्स या संघाचे संघ मालक संकेतजी पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आमच्या या राजाभाई प्रीमियर लीग मध्ये खूप खूप स्वागत आहे. त्यांचा सुद्धा सामना होणार आहे आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा इथे आलेले आहेत. बैलगाडा शर्यतीचे प्रेमी आहेत आणि यावेळी सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा कट करत असताना मिड विकेट रिजन मधून एक धाव, एक षटकार आल्यानंतर एक धाव घेणं ही एक स्ट्रॅटेजी बनू शकते. सुरुवात आहे त्याच्या कारणाने पहिला षटकार आला म्हणजे दुसराही चेंडू षटकाराच्या बाहेर सीमारेषा बाहेरच पाठवायला पाहिजे असं काही नाहीये. धावा बनत आहेत. धावा टोटल बनलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये 7 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तेजस. पंचांकडून गार्ड घेतोय, स्टान्स घेतोय, पवित्रा घेतोय, रेडी होते पुढील चेंडू फेस करण्यासाठी. हेमनगर एंडच्या दिशेने संकेत पाटील चिखलेगावचे सुपुत्र आहेत. ओव्हर द विकेट उजव्या हाताने राईट आर्म राऊंड द विकेट आहेत. डावकऱ्या फलंदाज आणि गॅप मधून जिथे गॅप दिसली लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक रिजन मध्ये कव्हर करेपर्यंत एक धाव धावफलकावर इथे अर्जित होत असताना पाहायला मिळणार आहे. मृणाल आणि तेजस. हितेश पाटील नेहमी आपण पाहतो हितेशला की डावकर हाताचा फलंदाज आहे हितेश आणि ओपनिंग करायला नेहमी नेहमी येतो, परंतु यावेळी डावकर हाताचा फलंदाज तेजस त्याला इथे बढवती दिलेले आहे, प्रमोट केले ओपनिंगसाठी. नेक्स्ट बॉल असेल. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, यष्ट्या उद्ध्वस्त आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद. सर्जिकल हा शब्द जसा ऑपरेशन करतो, सर्जिकल ऑपरेशन, जिथे जिथे जखम झाले तिथल्याच भागावर फक्त ऑपरेशन केलं जातो, तसा जिथे यष्ट आहेत तिथेच मात्र अचूकपणे भेद केला आणि वेध घेतला यष्ट्यांचा आणि इथे बाद झालेला आहे तो मृणाला. मृण्मय मृणाला बाद झालाय. 7 धावसंख्येवर 7 धावा बनवल्यात मृणालने स्वतः. एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या आपण बघतो 8 वर पहिली विकेट गारद होत असताना पाहायला मिळते. संकेतचा शेवटचा चेंडू असेल. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि दिशेवर नियंत्रण आहे. कंट्रोल ठेवले आपल्या गोलंदाजीमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे षटक आहे त्याच्यामुळे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. त्याच पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक ठेवलंय. मिड ऑफ पाहिलं तर मोकळं आहे. ऑन साईडला पाहिलं तर मिड ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक, त्याच पद्धतीने मिड विकेट स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी थोडा बाजूने एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अशा क्षेत्ररक्षकाच्या व्यूह रचनेमध्ये खेळत असताना संघ दिसतोय. नेक्स्ट बॉल.
पुन्हा एकदा अगदी खाली टाकला, त्याला मात्र फ्रंट फुटला जाऊन वेट ट्रान्सफर केलं आणि चांगल्या रीतीने कनेक्ट करू शकला नाही, एज लागले, मागे गेलाय. परंतु या चेंडूवर धाव मात्र घेतली नाही. षटकाची समाप्ती झालेली पाहायला मिळते. एक षटक एक बाद धावा बनलेल्या आहेत त्या आज ओम स्पोर्ट्स पोयनाड. निश्चितपणे आपण पाहिलं आपल्याला की एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, अगदी कंट्रोलवाली गोलंदाजी आपण म्हणू शकतो. जर तुमच्या गोलंदाजीमध्ये नियंत्रण असेल ना, तर मात्र मोठे स्ट्रोक पाहायला मिळत नाही. आणि येथे मात्र आपण पाहिलं अगदी नियंत्रितपूर्ण गोलंदाजी झाल्यामुळे फलंदाज थोडेसे स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाले. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅट्समनचा पवित्रा जो असतो ना, तो अटॅक करण्याचा असतो, पण त्याच अटॅकला कुठेतरी थांबवलंय आणि त्यामुळे त्या दुसरं षटक पॉवर प्लेचं जे असेल ते अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. नक्कीच थोडा सावध पवित्रा पहिल्या षटकामध्ये इथे घेत असताना पाहायला मिळाला आपल्याला. ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाच्या माध्यमातून सलामी वीर म्हणून आलेला मुरुणाल मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. आणि दरम्यान राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आणि या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच रायगडचा ठाण्या वाघ आदरणीय राजाभाई केनी यांच्या इथे आगमन होत आहेत. त्यांच्यासोबत प्रसिद्ध उद्योजक आदरणीय श्री रत्नाकरजी पाटील त्यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. आणि त्याच पद्धतीने राजाभाई केनी यांचे सहकारी आदरणीय श्री महेंद्रजी वावेकर हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. इतर सहकार्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. त्याच पद्धतीने आदरणीय श्री भरतजी पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी शरद शेठ पेण यांचं सुद्धा इथे स्वागत होत आहे. कुर्मान शेठ यांचं सुद्धा आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. संदीपजी जाधव यांचं सुद्धा इथे आगमन झालेले आहे. त्यांचं सुद्धा राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये खूप खूप आणि सहर्ष स्वागत आहे. मी सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आपल्या या राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये खूप खूप आणि सहर्ष स्वागत आहे. आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी दिलात आणि हे आपण पाहत आहोत राजाभाई प्रीमियर लीग. अर्थातच या स्पर्धेचे प्रणेते आहेत, जनक आहेत आदरणीय राजाभाई केनी, ज्यांनी आपल्या विभागामध्ये एक विकासाचा महामेरू उभा केला. प्रत्येक गावात ज्यांना ज्यांना ज्या गोष्टींची गरज आहे सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांनी त्या गोष्टी उभारल्यात. पुढला चेंडू स्लोवर 1 आणि इथे उंचावर मारलेला फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्राबाहेर 6 धावा. 6 धावांचा फटका, धावसंख्येमध्ये ऍडिशन होईल. तत्पूर्वी इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. संघ आहेत ओम स्पोर्ट्स पोयनाड, परेशजी चवरकर यांनी पुरस्कृत केलेला संघ फलंदाजी करतोय. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना इथे मात्र अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. अजून एक विकेट. टोटल धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 14. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू समाप्त झालेत. पार्थ आले गोलंदाजीसाठी. पार्थने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, दुसऱ्या चेंडूवर षटकार दिला, तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट घेतली. आणि जो लाल रंगाच्या जर्सीमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळत आहे तो अर्थातच आपल्या इथे उपस्थित मान्यवर आहेत महेंद्रजी वावेकर. त्यांनी पुरस्कृत केलेला महेंद्र वॉरियर्स हा संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसतोय. आणि परेश सवरकर यांचा संघ ओम स्पोर्ट्स पोयनाड हा संघ फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि महेंद्रजी वावेकर इथे आलेले आहेत. आणि जर ओव्हर हॅट्रिक घेतली, आतापर्यंत या गोलंदाजाने 2 विकेट घेतल्यात, ओव्हर हॅट्रिक घेतली, अजून एक विकेट घेतली तर तुम्हाला महेंद्र वावेकर यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक असणार आहेत. कॅश प्राइज जाहीर झालेली आहे.
आणि 2 चौकार लगातार किंवा 2 षटकारसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज रत्नाकर पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. आणि इथे मात्र षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावा सीमा पार. दोन षटक दुसरं षटक गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ आहे. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पार्थ गोलंदाजी करून घेऊन आलाय आणि अजून एक विकेट जर पार्थने घेतली तर 5000 रुपयांचे कॅश प्राइज मात्र जाहीर झालेलं आहे संघ मालकांकडून. आणि उंचावरून आहे इथे विकेट होईल का हा एकच प्रश्न. या एक प्रश्नाचं उत्तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज. जबरदस्त विकेट डीजे. इथे मात्र बक्षिसांचा मानकरी ठरलेला आहे पार्थ. विकेट नंतर षटकार पुन्हा एकदा विकेट पुन्हा एकदा षटकार पुन्हा एकदा विकेट. शेवटच्या चेंडूवर काय होणार आहे काय घडणार आहे. एक वेगळंच वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी आतापर्यंत पारच्या माध्यमातून हाताळण्यात गेले. विकेट आलेली आहे. बाद होणारा फलंदाज आपल्यामध्ये पाहायला मिळतोय ओम. ओम बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पलाश. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे आतापर्यंत. 2 षटक 2 षटकांचा खेळ. शेवटचा चेंडू बाकी. 20 धावफलकावर आपण पाहतोय ओम स्पोर्ट्स पोयनार वर्सेस त्यांच्या विपक्षामध्ये महेंद्र वॉरियर्स. असं 2 संघांमध्ये द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही आणि यापुढील जितके जितके सामने होतील आणि दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे की विकेट गेल्यानंतर पुढला प्लेयर रेडी राहायचा आहे आणि लगेच त्याने आतमध्ये जायचं आहे. विकेट गेल्यानंतर लगोलग आतमध्ये जायचं आहे. 30 यार्ड सर्कल क्रॉस करायच्या आधी आतमध्ये दुसरा प्लेयर गेला पाहिजे. तुम्ही जास्त विलंब करू नका. कालच्या दिवसामध्ये सुद्धा विलंब झाला. आपल्या सामन्यांना उशीर होतोय. उद्याच्या दिवशी 6 वाजता रिपोर्टिंग ठेवायला लागेल नाही तर. पुन्हा अगदी खोलवाट टप्प्याचा चेंडू आणि यष्टीरक्षक. ही विकेट यष्टीरक्षकाची आहे स्वप्नेश पाटील आणि फलंदाज बाद होतोय पलाश. बॅक टू द पॅव्हेलियन. दरम्यान शरद शेठ पेन यांच्या माध्यमातून सुद्धा इथे बक्षीस लागलेली आहेत. लगातार 2 विकेट घेतले तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज हा गोलंदाजाला मिळणार आहे. शरद शेठ पेन यांच्या माध्यमातून सुद्धा. दरम्यान आपण इथे सन्मान घेणार आहोत. आमच्या या स्पर्धेला उपस्थिती दिल्याबद्दल आदरणीय श्री महेंद्र शेठ वावेकर यांचा शुभ सन्मान आमचे राजाभाई केनी इथे व्यासपीठावर करणार आहेत. मी विनंती करतो आदरणीय महेंद्र शेठ वावेकर त्यांचा संघ सुद्धा इथे खेळतोय. त्यांचा शुभ सन्मान एक मायेची शाळ. कॅमेरामॅन विनंती आहे की जरा आपण चित्र कव्हर करायचे आहेत. विहंगमय दृश्य आपण पाहतोय आणि व्यासपीठावर इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. आदरणीय राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते महेंद्र शेठ वावेकर यांचा शुभ सन्मान एक मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. त्यांसोबत आदरणीय श्री रत्नाकरजी शेठ प्रसिद्ध उद्योजक यांचा सुद्धा इथे आदरपूर्वक सन्मान आमचे राजाभाई किनी यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. त्यांना सुद्धा एक मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. खूप धन्यवाद साहेब. आपण आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेच्या निमित्ताने दिल्यात. रत्नाकर शेठची प्रसिद्ध उद्योजक त्यांचा सुद्धा सन्मान आपल्या व्यासपीठावर करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने आदरणीय श्री शरद शेठ पेण यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान आमचे राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते होत आहे.
यांचा सन्मान करत असताना एक मायेची शाळ, भगवी शाळ, त्याच पद्धतीने आपल्या या स्पर्धेच्या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे. सर्व मान्यवरांचं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप स्वागत. शरद शेटपेड यांच्या माध्यमातून लगातार 2 विकेटसाठी 2000 रुपयांचे सुद्धा कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे. दरम्यान इथे पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक गोलंदाजी क्रमांक 3 घेऊन आलेला आहे. अभिषेक थळे अपकमिंग स्टार आहे कुसुंबळे विभागातला आणि तो गोलंदाजी करतोय. उंचा पुरा गडी आहे. जशी फास्टर गोलंदाजी फेसर गोलंदाजाला उंची आवश्यकता असते ती उंची मात्र अभिषेकची दिसते. 4 चेंडू, पुढला चेंडू स्लोअर वनचा वापर, अगदी खोलात टाकलेला चेंडू, समोरच्या दिशेने हलक्या हाताने पुश केलाय. जेंटल पुश म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या आकड्यांवर. 5 षटकांचे सामने राहणार आहेत. षटक क्रमांक पहिले संकेत घेऊन आला, 8 धावा त्याने दिल्या. पार्थ आला, 12 धावा दिल्या. 4 विकेट पार्थने घेतल्या. त्यानंतर अभिषेक षटक क्रमांक 3 घेऊन आलेला आहे. टोटल धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या 27. एवढी ओव्हर द विकेट. आणि रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील हायकोर्टचे विधितज्ञ अंकुशजी थळे यांनी सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अंकुशजी थळी त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर राहायचं आहे. प्रसिद्ध विधितज्ञ रायगड जिल्ह्यामधील अंकुशजी थळी यांना नम्रतेची विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे. पाणी पाणी कृपया पाणी. स्वयंसेवक कृपया पाण्याची बॉटल्स घेऊन जायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 27 धावसंख्या. आणि दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत आदरणीय श्री कुर्मानजी शेठ मोहपाडा येथून. त्यांचा शुभ सन्मान मी विनंती करतो की संकेतजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे आपल्या व्यासपीठावर शुभ सन्मान करण्यात येत आहे. संकेतजी पाटील यांना विनंती करतो की कुर्मान शेठ यांचा त्यांनी शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या सन्मान चिन्हावर आपल्याला पाहायला मिळते. रेखीव आणि सुंदर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची ही प्रतिमा कुर्मान शेठ यांचं स्वागत करत असताना आपण त्यांना देत आहोत. त्याच पद्धतीने संदीपजी यादव यांचा सुद्धा सन्मान मी विनंती करतो की संकेत पाटील यांनी करायचा आहे. संदीपजी यादव आणि क्रिकेटचे खेळाडू आहेत. रायगड जिल्ह्याचे 40+ माजी कर्णधार आहेत संदीपजी यादव यांचा सुद्धा इथे आपल्या क्रिकेटच्या महोत्सवामध्ये क्रिकेटचा सन्मान करत असताना त्यांचं स्वागत करत आहोत. मायेची शाळ, त्याच पद्धतीने या स्पर्धेचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. संदीपजी यादव, अंकुशजी थळी यांना सुद्धा विनंती करतो, रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध विधिज्ञ त्यांना सुद्धा. आणि इथे पुन्हा यष्ट्यांवर सर्जिकल स्ट्राईक, फलंदाज बाद. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 28. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्गावर संजय घरत आलाय परत. विकेट आतापर्यंत पाहतोय आपण 6 विकेट गेलेल्या आहेत ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाचं. 6 विकेट. आकाश आला होता आणि आकाशने चांगली कामगिरी केली नाही. आकाश माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले.
ऋतिक आकाशच्या जागेसाठी सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. मी आधीच म्हटलं होतं की माइंड गेम चांगल्या प्रकारे खेळलं जातं, परिस्थिती बघून खेळ केला जात होतो. अर्थात स्वप्नेश जे की यष्टांच्या मागे उभे आहेत त्यांचा माइंड गेम अतिशय वाखाणण्याजोगा असतो आणि तेच पाहायला मिळते. गोलंदाजाचा कसा वापर केला जातो आणि कसा करावा, कुठल्या गोलंदाजाला कोणत्या खेळाडूसाठी आणावं हे मात्र नक्कीच सांगतात. संजय घरात आलाय परत. एक विकेट घेतल्यानंतर संजय दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय. टोटल धावसंख्या पाहायला मिळत आहे ती 28. 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्यात लगातार, तर 2000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. संजय रेडी होतोय. पुन्हा एकदा संजयने खोलात टाकलेला चेंडू, त्याला मात्र जेंटल पुश ऑन साईडला, बॅकफुटला जाऊन ऑन साईडला जेंटल पुश करत असताना इथे एक धाव मिळणार आहे. मिड ऑन रिझन मधून धावसंख्या 1 ने बढोतरी केले. धावा बनलेल्या आहेत त्या 29. संजयची गोलंदाजी आपण पाहतोय आणि मान्यवरांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावर येत असताना सुद्धा पाहायला मिळतोय. आदरणीय महेंद्र शेठ वावेकर आहेत, त्यांच्यासोबत रत्नाकरजी शेठ आहेत, शरदजी शेठ पेण इथून आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामधून एक धाव मिळणार आहे. त्याच पद्धतीने कुर्माजी शेठ, संदीपजी यादव, तसेच रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध विधिज्ञ हायकोर्टचे वकील आदरणीय अंकुशजी थळी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि राजाबाई केनी यांना विनंती करतो की त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध विधिज्ञ अंकुशजी थळी त्यांचा सन्मान आपल्या या स्पर्धेच्या वतीने करण्यात येत आहे. पुढचा चेंडू बॅकफुटला झालाय, थोडी उडी घेतली, एक धाव, रनआउट होईल का? ओ ओ ओ ओ माय गॉड, थोडासा गडबड झाली. धाव मिळणार नाही, रनआउटही मिळणार नाही आणि इथे आपण राजाबाई केनी यांच्या शुभ सन्मान करत आहोत. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध विधिज्ञ अंकुशजी थळी यांचा मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या सन्मान चिन्हावर आहे असं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मान करत आहोत. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. संजय घरात 5वा चेंडू घेऊन येणार आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता, जोरदार अपील आणि इथे मात्र विकेट. अजून एक हादरा पाहायला मिळतोय. स्कोर झालेला आहे 30 धाव या संख्येवर 7वी विकेट. जबरदस्त परफॉर्मन्स करत आहे इथे गोलंदाजी लाईनअप. महेंद्र वॉरियर्स या संघाचे गोलंदाज, मला तर वाटतं त्यांचे संघ मालक इथं उपस्थित आहेत आदरणीय महेंद्र शेठ जी वावेकर, आणि दरम्यान इथे आगमन होत आहे. शिवसेना युवासेना प्रमुख शहापूर नंदनजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आपल्या स्पर्धेमध्ये. त्याच पद्धतीने शिवसेना शाखा प्रमुख शहापूर ज्ञानेश्वरजी थळे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. संजयला पाहतोय आपण गोलंदाजी मार्गावर. शेवटचा चेंडू आणि इथे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अंगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वाईड गेलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक धाव एक्स्ट्रा स्वरूपातून 31 धावा धावसंख्येचा आलेख पाहायला मिळते. सर्व मान्यवर, आजचा दिवस विशेष आहे कारण की विशेष मान्यवर आमच्या या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्यासाठी त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. पुढला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क नाही, निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 नंतर टोटल धावा झालेल्या आहेत 31. 4 षटक. कुसुमळ्याचे आदरणीय भरतजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. कुसुमळ्याचे भरतजी पाटील. संजय घरात जबरदस्त गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला आहे. 3 धावा दिलेल्या आहेत. पहिलं षटक संकेतने हाताळलं, बंटी चिखलीचा खेळाडू, त्याने 8 धावा दिल्या. द्वितीय षटक पार्थ ज्याने 12 धावा दिल्या. 4 विकेट घेत असताना अभिषेकने तृतीय क्रमांकाचं षटक हाताळलं, 8 धावा दिल्या कुसुमळ्याचा खेळाडू, आणि संजय घरात 3 धावा दिल्या. म्हणजे या बाजूला सुद्धा गोलंदाजी लाईनअप किती चांगली आहे हे मात्र त्यांनी यावेळी दाखवून दिलेले आहे. पार्थ मात्र 5000 रुपयांचं कॅश प्राइज पार्थ साठी जाणार महेंद्रजी वावेकर यांच्याकडून. ग्रुप ग्रामपंचायत ताडबंगलेचे सदस्य सिद्धेशजी हंबीर हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सिद्धेशजी हंबीर, यावेळी मोठा फटका आहे, सीमारेषा ओलांडणार, 6 धावा येणार षटकार.
रत्नाकरजी पाटील यांनी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज लगातार 2 चौकार आणि 2 षटकारांसाठी दिलेले आहेत. अजून कोणी मारले नाही आणि शरद शेठ यांच्या माध्यमातून सुद्धा लगातार 2 विकेटसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आपल्याकडे. अजून सुद्धा कोणी मारलेले नाहीत, बक्षीस पात्र कोणी बनलेले नाहीत. हे 2 बक्षीस अजून सुद्धा ऑन आहेत आपल्याकडे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. शेवटचा षटक आहे. मिनेश 2 चेंडू मिनेश झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन असताना ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपातून धावसंख्येमध्ये भर. 38 धावा झालेल्या आहेत टोटल. ओन स्पोर्ट्स पोइनाड. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट राईट आर्म. यावेळी मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. आलाय षटकार 6. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. मिनेश जिथे की धावसंख्या थांबली होती, आता या 2 षटकारांनी धावसंख्येला उभारणी घेत असताना पाहायला मिळतोय. षटकार आलेत. प्रणयच्या बॅट मधून षटकार आलेत. प्रणयला स्ट्राईक कमी भेटले यामध्ये. दरम्यान इथे उपस्थित आहेत आदरणीय श्री नंदनजी पाटील, शिवसेना युवा सेना उपतालुका प्रमुख. त्यांचा सन्मान इथे व्यासपीठावर होत आहे. मी विनंती करतो आदरणीय राजाभाई केनी यांनी नंदनजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नंदनजी पाटील युवा सेना उपतालुका प्रमुख, त्यांचा शुभ सन्मान आपल्या इथे आदरणीय राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. खूप स्वागत नंदन पाटील आपले सुद्धा. आपण आपला अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिलात. पुन्हा एकदा मोठा फटका आहे ऑफ साइडला. वाईडिश लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक येतो. एकदा पूर्ण 2 धावाचा प्रयत्न. विकेटची संधी होती, विकेट घेतली नाही, एक कॅरी करू शकला नाही, कलेक्ट केला नाही चेंडू आणि इथे 2 धावा मात्र ऍडिशन होत असताना दिसणार आहेत. दरम्यान ज्ञानेश्वरजी थळे शाखा प्रमुख शापूर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान. मनमयजी पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. ज्ञानेश्वरजी थळे शापूरचे आपले शाखा प्रमुख, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करण्यात येत आहे. पुन्हा एकदा बी मध्ये खेळून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक दोघांना चकवून चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू. दरम्यान इथे शुभ सन्मान. आज मात्र मान्यवरांची मांदेवाडी आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने इकडे येत असताना दिसते, त्याच्यामुळे थोडा बिझी दिवस असणार आहे. व्यासपीठावर पुन्हा एकदा ज्ञानेश्वरजी थळे यांचा शुभ सन्मान केला जात आहे. मनमयजी पाटील यांच्या शुभ हस्ते खूप खूप स्वागत सर्व मान्यवरांचं आपल्या या स्पर्धेमध्ये. राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा रंगते आणि या तिसऱ्या पर्वासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा राजाभाई केनी यांच्या वतीनं आणि मित्र परिवाराच्या वतीनं खूप 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 आणि सहर्ष स्वागत आहे. आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये प्रमुख पाहुणे महेंद्र शेठजी वावेकर, त्यांच्यासोबत रत्नाकर शेठजी पाटील उद्योजक प्रसिद्ध, त्यांच्यासोबत शरदजी शेठ पेंड, कुर्मानजी शेठ, संदीपजी यादव, नंदनजी पाटील, ज्ञानेश्वरजी थळे, अंकुशजी थळी यांचं सुद्धा इथे खूप खूप आणि सहर्ष 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 स्वागत. आज रंगून गेलेला आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थित. आमच्या या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. आणि दरम्यान भरतजी पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान. मी विनंती करतो की आदरणीय राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते भरतजी पाटील यांचा सन्मान केला जात आहे. राजाभाई केनी यांचे कट्टर समर्थक तथा सहकारी भरतजी पाटील यांचा शुभ सन्मान. खूप स्वागत सर्व मान्यवरांच्या आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने.
आणि त्याचा आस्वाद सुद्धा घ्यायचा आहे. या गाण्याला कॉपीराईट आपलंच आहे युट्यूबवर, त्याच्यामुळे युट्यूबने हे गाणं स्टॉप नाही केलं तरी चालेल. आणि दरम्यान ही स्पर्धा आपण पाहत आहोत राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3. आणि या स्पर्धेचे प्रणेते जनक आदरणीय राजाभाई केनी हे आपल्या मंचावर उपस्थित आहेत. आणि त्याच पद्धतीने विविध मान्यवर, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. त्या सगळ्यांचे राजाभाई केनी आणि आपल्या या आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष सुस्वागतम आहे. राजाभाई केनी या विभागामधील एक असं नाव की एक छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. समाजकार्य असो, राजकारण असो, ज्ञान, कला, क्रीडा या संपूर्ण क्षेत्रामध्ये ज्यांनी भरघोस अशी कामगिरी करून दाखवले. आजही आपण कुठल्याही गावात फिरा, आपल्याला पथदिवे पाहायला मिळतील, प्रत्येक रस्ते चकाचक दिसतील, पाण्याच्या सुविधा दिसतील. आता विविध विकास कामं ज्यांच्या माध्यमातून इथे घडलेली आहेत असे राजाभाई केनी आमच्या विभागातील असे खंबीर नेतृत्व आमच्या विभागाला लाभले. त्याच्यामुळे आमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो आपल्या सर्वांच्या वतीने. आणि मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं राजाभाई केनीच्या वतीने खूप खूप आणि सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतो आपल्या सामनाच्या द्वितीय सत्रामध्ये, जिथे की धावसंख्या झालेली आहे 50. जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट अर्थातच महेंद्र वॉरियर्स या संघाकडे आहे. 5 षटकांमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. 50 अर्थातच 10-10ची सरासरी. चेंडू चेक करायला दिलेला आहे. आणि दरम्यान इथे आपली ही खेळपट्टी ज्यांनी बनवलेली आहे अर्थात हर्षल दादा आपल्या इथे आहेत. खूप छान खेळपट्टी आणि त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. आपण या आयोजनाच्या वतीने आणि सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देऊया. हर्षल पाटील चिखली हे आपण पाहू शकतो पंचांशी आता गुजगोष्टी करताना दिसलेत. त्यांचा आज बर्थडे आहे, ते आज खेळताना सुद्धा दिसणार आहे. आणि नंदनजी पाटील यांच्याकडून लगातार 2 चौकार मारलात तर नंदनजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. लगातार 3 6 शरद शेटपेण यांच्याकडून प्राइज असेल 2000 रुपयांचे कॅश प्राइज. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आणि सामना चालू होतोय. शरदजी शेटपेण यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचे कॅश प्राइज, 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचे कॅश प्राइज शरद शेटपेण. आणि त्याच पद्धतीने नंदनजी पाटील यांच्याकडून लगातार 2 चौकारांसाठी 2000 रुपयांचे कॅश प्राइज. रत्नाकरजी पाटील यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज 1000 रुपये अजूनपर्यंत ऑन आहे. 2 चौकार किंवा 2 षटकार मारा. रत्नाकरजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज. दरम्यान सामना रंगतोय. हितेश आलेला आहे गोलंदाजीसाठी. संकेत आणि स्वप्नेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पुढला चेंडू संकेतच्या बॅटमधून, जिथे क्षेत्ररक्षक नसतो त्या दिशेला मात्र संकेतचा चेंडू जाऊन फसतो आणि इथे आलेला आहे चौकाराचा 4 धावा. नक्कीच इथे मात्र धडाकेबाज सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळते. संकेत अत्यंत चाबूक खेळाडू आहे. जिथे जिथे क्षेत्ररक्षक नसतो अशा ठिकाणी मात्र चेंडू त्याचा आपलं फटकेबाजी करत असतो. हितेश गोलंदाजी करतोय. एक नावाजलेला खेळाडू आहे हितेश. संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये ज्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने नाव कमावलेले आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. सीमारेषेला क्षेत्ररक्षक होत असताना धावा मिळणार आहेत.
2 धावसंख्येची ॲडिशन 2 येतोय. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 8. प्रितेश आहे माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये. 50 धावांचं टार्गेट 5 षटकांमध्ये करायचं आहे. प्रितेश, काय वाटते तुला? हॅलो हॅलो. ओहो, अत्यंत चांगला आपण चेंडू पाहतोय आणि त्यानंतर मला असं वाटते की हितेशने चेंडू स्टॉप करायचा प्रयत्न जरूर केला. प्रलय, जर आपण पाहिलं तर असं वाटलं होतं स्टार्टिंगला की धावसंख्या अगदी कमी होईल, पण अंतिम 2 षटकामध्ये जे आक्रमण झालं ना, त्यामुळे एक चॅलेंजिंग टार्गेट आता उभं केलंय. आणि हितेश पाटील जर आपण म्हटलं ना, तर पक्का व्यावसायिक खेळाडू आहे आणि त्याच्याकडे ती विजगोष वृत्ती आहे. शेवटपर्यंत तो सामना सोडत नाही. त्यामुळे आता महेंद्र वॉरियर संघाच्या फलंदाजांना अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. ओहो, यावेळी आपण पाहतोय चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 मात्र आपण पाहतोय पंचांकडून लावला जातोय. धाव फलकावरती आता 10 धावा पाहायला मिळतात. ही मॅच मात्र रंगतदार होणार, यात कोणतीच शंका नाहीये प्रलय, कारण आपण पाहतोय दोन्ही साइड कडून अगदी चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स पाहायला मिळतात, चांगल्या पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना येथून मात्र आपण जर पाहिलं ना, पाव आपल्या त्या षटकात 10 धावा होत्या, परंतु यावेळी आडव्या बॅटने ठोकलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे. येस, इट्स अ बिगी. जो संघाचा महत्वपूर्ण खेळाडू होता ना, ज्याच्यावरती संघाची खऱ्या अर्थानं महत्वाची जबाबदारी होती ना, त्यालाच टार्गेट केले आणि सुंदर अशी सुरुवात आपण पाहतोय. वॉल बिगन इज अन हाफ डन असं म्हटलं जातं आणि आपण पाहतोय मैदानावरती अत्यंत दिमाखदार आणि दैदिप्यमान सुरुवात केलेली आहे महेंद्र वॉरियर संघाने. अगदी तुफानी पद्धतीने त्यांचे फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. 16 ऑन द बुट. एक स्टायलिश फटकेबाजी पाहायला मिळाली. बघ, पाहिलं, फ्रंट फूट बाहेर काढला आणि अचूकपणे चेंडूला टायमिंग केलं आणि सीमारेषे पलीकडे धोडकावून दिला. जबरदस्त फलंदाजी स्वप्नील फॉर्म मध्ये दिसतोय. स्वप्नेश, अकॉर्डिंग टू द मेरिट, अगदी चेंडूच्या गुणवत्तेनुसार होणारी बॅटिंग आपण पाहिली आणि खऱ्या अर्थानं टेक्निकली साऊंड जे बॅट्समन असतात ना, त्यांची हीच ओळख असते, कारण कोणत्याही पद्धतीची घाई नाही, गडबड नाही. टेनिस क्रिकेट म्हटलं की बॅट्समन आडव्या बॅटने प्रतिकार जरूर करतात, पण यावेळी ज्या बॅट्समनने बॅटिंग केली ना, खऱ्या अर्थाने ती तंत्रशुद्ध स्वरूपाची होती. पुढला चेंडू लोअर फुलटॉस होता. कठीण असतो हा चेंडू खेळणं. इथे संधी आहे. संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर होत असताना फलंदाज क्रमांक पहिला संकेत बाद. कल्पेश ठाकूर, निश्चितपणे ज्यावेळी रनिंग बिटवीन द विकेटचा विषय निघतो क्रिकेटमध्ये, त्यावेळी असं म्हटलं जातं की विकेटच्या दरम्यान आपण फास्ट असणं गरजेचं असतं किंवा तुमच्या 2 खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन, आय कॉन्टॅक्ट चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं असतं. इथे काय झालं तर बॅट्समन थोडा लेझी पाहायला मिळाला, थोड्या संत गतीने धावला आणि त्यामध्ये त्याने मात्र विकेट टाकले. कुठेतरी आपण पाहिलं, ज्या ब्रेक थ्रूच्या शोधात होता ना ओमस्पोर्ट कोणार संघ, तो ब्रेक थ्रू त्यांना मिळालाय आणि येथे मात्र आता वन डाऊन झालेला फलंदाज पाहूया कशा पद्धतीने आपली कामगिरी साकारेल. निक्स बॉल. यावेळी मात्र आपण पाहतो बॅकफुटवरती अगदी डेलिकेट टच पॉइंटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय, पण ते थ्रो मात्र आपण पाहतो बॅटिंग एंडला झालाय. हाच थ्रो जर गोलंदाजी एंडवर झाला असता तर निश्चितपणे एक आणखीन मोठा धक्का होऊ शकला असता. नक्कीच थ्रो कोणत्या बाजूने करणं हे सुद्धा आधीच ठरवलं पाहिजे, कारण की कालचा सामना 1 चेंडू 1 धाव अशी असताना द्विधा मनस्थितीमध्ये सापडला.
क्षेत्ररक्षकाने चेंडू व्यवस्थित कलेक्ट केला होता पॉइंटला, परंतु थ्रो करताना चुकीच्या एंडला थ्रो केला आणि तो सामना मात्र त्याने गमावला. पुढल्या सामन्याचं साठी कृपया आपण नाणेफेक कक्षामध्ये जायचं आहे. नेक्स्ट संघ बॅट्समन आपण पाहतो अगदी व्ही शेप मध्ये बॅटिंग करतायत, अगदी सरळ बॅटने बॅटिंग करतायत. कोणत्याही पद्धतीचं आतताईपणा त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळत नाहीये. एक बाजू लावून आपण पाहतोय बॅट्समन बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय स्वप्नेश. धाव फलकावरती आता मात्र 18 धावा लागल्यात. 51 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि त्याच्या प्रत्युत्तरा दाखल खेळत असताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लागलाय असं चिन्ह पाहायला मिळते. नक्कीच निश्चितपणे जी आघाडी पहिल्या षटकामध्ये घेतली होती आस्किंग रन रेट नुसार ती थांबले. पुढल्या चेंडू ऑफ एसटीच्या खूपसा भारातसा बाहेर, पंच हात करतील समांतर आणि या धावा येणार आहेत अवांतर. अवांतर स्वरूपातून एक धाव संख्येने भर होते. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 19. गोलंदाजी मार्गावर आशू पाहायला मिळतोय. 3 चेंडू बाकी आहेत आशूचे. द्वितीय षटक 51 धावांचे पाठलाग. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट. कंट्रोल हुकले लाईनवर, आपलं कंट्रोलच नाही आहे गोलंदाजाचं आणि लगातार वाईट टाकले. गोलंदाज आपण पाहतोय आपला जो सूर मध्ये पाहायला मिळत होता ना रिदम मध्ये, तो रिदम कुठेतरी त्याने आता सोडलं असं म्हणावं लागेल आणि बॅक ऑन ट्रॅक येणं गरजेचं आहे. जसं काही आपण पाहतो की अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी ट्रेन ज्या पद्धतीने तिसऱ्या किंवा चौथ्या प्लॅटफॉर्मवर यावी ना, त्या पद्धतीचं चित्र मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज आता थोडंसं आपण पाहतोय मेंटल मानसिकता त्याची जर आपण पाहिली खालवलेली पाहायला मिळते. या दरम्यान मात्र आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाहीये. गोलंदाज आता मात्र चांगला चेंडू टाकत असताना पॉवर प्लेचं अंतिम षटक आहे, त्यामुळे या षटकामध्ये एखादा फटका मस्ट आहे. एक मोठा फटका महेंद्र वॉरियर संघाला मारावा लागेल. नक्कीच एका मोठ्या फटक्याच्या शोधात इथे जरूर दिसेल. पुढला चेंडू यावेळी समोरला मारलेला फटका बी मध्ये खेळत असताना मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. आता मात्र धाव फटका खेळल्यानंतर अभिषेक जोरात धावत आला. आधीची विकेट सुद्धा अशीच गेली होती, संकेत होता स्लो धावला आणि तिथे मात्र विकेट दान करावी लागली आणि इथे अभिषेक त्या चुकांमधून शिकत असताना एक धाव अगदी चपळाने अगदी वेगाने त्याने मात्र इथे खेळून काढलेली आहे. धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलेला आहे तो 22 या आकड्यांवर. पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या आली होती. दुसरं षटक ब्रेक लागलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये अशू अप्रतिम गोलंदाजी टाकतोय. 2 वाईट नक्कीच अशूने टाकले, तदनंतर मात्र कंट्रोल पाहायला मिळाले अशूच्या गोलंदाजीमध्ये. नेक्स्ट बॉल स्वप्नेश मोठा फटका मारायचा होता. एक्स्ट्रा कव्हरने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या बाजूने, मागे क्षेत्ररक्षक तैनात रिझन मध्ये कंट्रोल फलन क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा अजून ऍडिशन होतात. दुसऱ्या षटकाची समाप्ती 2 या धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24. पुन्हा एकदा जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. चला नेक्स्ट मॅच असणार आहे अर्थातच आजच्या दिवसातील बी गटातील दुसरी मॅच. डीएसपी टायगर आणि सचिन सोलंकी प्रतिष्ठान बुद्धी कॅप्टन्स यायचं आहे. डीएसपी टायगर आणि सचिन सोलंकी प्रतिष्ठान. सौरभ आलेत डीएसपी टायगर संघाच्या माध्यमातून. सौरभ पाटील आणि सचिन सोलंकी प्रतिष्ठान शिरुविक. मान्यवरांना विनंती असणार आहे. दोघांचाही हार्दिक हार्दिक स्वागत. शिरू, सौरभ. दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत आमचे कुर्डीचे सामाजिक कार्यकर्ते आप्पाजी पिंगळे. त्यांचं सुद्धा स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीने. आणि मी विनंती करतो हर्षल पाटील चिखली बर्थडे बॉय, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. हर्षल पाटील चिखली बर्थडे बॉय, हर्षल पाटील चिखली बर्थडे बॉय, कृपया विनंती आहे की मंचावर यायचं आहे. ओटीओ कॉम्बॉक्स, सॉरी टॉस बॉक्स. हर्षल पाटील चिखली हे जे आपण मैदान पाहत आहोत, जी खेळपट्टी पाहत आहोत आणि मैदान असं सुसज्ज मैदान आणि त्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली ते हर्षल पाटील आणि ती जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी पेळली आणि हे मैदान आपल्यासाठी सुसज्ज असं मैदान बनवून दिलं. असा हर्षल पाटील यांचा आज वाढदिवस आहे.
सामन्यामध्ये पहिला चेंडू वाईड असेल. दरम्यान इथे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व मान्यवरांच्या वतीने तथा आयोजन कमिटीच्या वतीने सर्व खेळाडूंकडून इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हर्षलदा. दरम्यान इथे विकेट. अभिषेक थळे फलंदाज बाद. मी विनंती करतो की आप्पाजी पिंगळे त्यांनी नाणेफेक कक्षामध्ये जायचं आहे. आपल्या उपस्थितीत तिथे टॉस होणार आहे. आप्पा पिंगळे क्रुटूस विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि आपल्या उपस्थितीत तिथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. आणि इथे अजूनही बक्षिसं लागू आहेत. नंदनजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राइज आहे आपल्याला. 2 चौकारांसाठी लगातार 2 चौकार, लगातार 2 षटकारांसाठी शरद शेट पिंड यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. थँक्यू प्रलय. टॉस केला जातो मित्रांनो. डीएसपी टायगर आणि सचिन सालुंके प्रतिष्ठान एका बाजूनं आपण पाहणार आहोत. सौरभ पाटील आहेत आणि शिरुविक. थँक्यू डीजे. टॉस केला जातोय. टेल इज दी कॉल. इट्स अ हेड. शिरू टॉस जिंकलाय. काय निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग असणार आहे. दुपारचं सत्र आणि आता खऱ्या अर्थानं दुसऱ्या गटाला सुरुवात झाली. सौरभ सारखा संघ असणार आहे. काय निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरील सौरभचा संघ देखील मजबूत असणार आहे. कशा पद्धतीने त्यांना रोखू शकता आणि किती धावांपर्यंत त्यांना रोखू शकताय? पहिले बोलतो राजाभाई यांचं खूप आभार मानतो की एवढा मोठा प्लॅटफॉर्म लोकल प्लेअर लोकांना दिलाय. खूप आभारी आहे राजाभाई. आणि टुर्नामेंटचं आयोजन तर अप्रतिम असतं दरवर्षी. गेले 3 वर्ष 3रा वर्ष मी खेळतोय. टुर्नामेंटचा काय प्रश्नच नाही. स्कोअर बघायला गेला तर एका एंडी रन होतो, पण त्यांच्या बॅटिंग अटॅक त्यांचा खूप स्ट्रॉंग आहे आमच्यापेक्षा. त्यामुळे आम्ही त्यांना कॅल्क्युलेशननी रोखायचा प्रयत्न करू. 60-65च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. बेस्ट लक शिरू. सौरभ टॉस जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? मी पण फिल्डिंग केली असती. परंतु आता बॅटिंग आली आपल्या बाजूनं. किती धावापर्यंत आपण मजल मारू शकता पहिल्या इनिंग मध्ये? मी 60+ करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच 60 पर करण्याचा निर्णय घ्याल. परंतु आता राजाभाई प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व असेल. काय आयोजन आणि नियोजन आणि तसेच राजाभाई किनी यांच्याबद्दल काय बोलू शकता आपण? पंच धावा. आयोजन तर त्यांचं खूपच चांगलं आहे. बाउंड्री चेक करायचं आहे. बेस्ट लक सौरभ. शिरुविक won the toss for Sachin Salunke Pratishthan and they are elected to bowl first. आणि इथे थर्ड पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. चेक करायचा आहे. बाउंड्री चेक करायची आहे. चौकार चेक करायचे आहे. आपल्या कॅमेऱ्याच्या चित्रामध्ये चित्रफितीमध्ये आलेला आहे का बघा चौकार. नाही तर जो ऑन फील्ड अंपायरचा निर्णय असेल तो आपण ग्राह्य धरून पुढे जाणार आहोत. धावसंख्या आता आपण पाहतो तर 25 धावा बनलेल्या आहेत. 3ऱ्या षटक चालू आहे. 3ऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर विकेट आली. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट आली आणि 3रा चेंडू मात्र नो स्वरूपातला चेंडू आलाय. इथे चेक केला जाईल. नो आहे. बाउंड्री चेक फक्त. ओके बाउंड्री चेक करण्यात येईल. लिगल डिरेवली आहे. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाणार आहे. चित्रफितीमध्ये आपल्याला कव्हर करता आलेलं नाही. पंच निर्णय काय आहे आपला? धावा किती या? 2 धावा. धन्यवाद पंचाचे सुद्धा धन्यवाद. आकाश आले गोलंदाजीसाठी. 3 चेंडू संपलेत आकाशचे. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट पाहायला मिळाल्या. 27 धावा पोहोचल्यात आणि प्रितेश 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून 26 धावांची गरज. जवळपास 24 धावांची गरज. खूप चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला फटका.
लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आले, पोहोचेपर्यंत एक धाव मात्र इथे कव्हर करण्यात आलेली आहे. तिसरं षटक निर्णायक ठरले. पहिलं षटक 16 झालं, तदनंतर अश्विनी थोडासा थांबा दिला फलंदाजीला. आकाश मात्र भरपूर थांबे देतोय. 2 विकेट घेतल्यात आकाशने. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आकाशचा. निश्चितपणे प्रलय जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करतोय, त्यामुळे बॅट्समनला मोठ्या फटक्यांमध्ये फटके कन्वर्ट करता येत नाहीयेत. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड या चेंडूवरती आला. 1 बाउन्स फॉर 4 रन्स. येस लॉर्ड, इट्स वेलकम फॉर टीम महिंद्रा वॉरियर्स. अगदी बऱ्याचशा वेळानंतर आपण पाहतोय एक मोठा स्ट्रोक आलाय महेंद्र वॉरियर संघाचा आणि 32 ऑन द बुट. नक्कीच. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो ते प्रसाद सुद्धा खेळण्यासाठी आहे. 32 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडू 19 धावा. अंतिम चेंडू, हा चेंडू खूप क्रुशियल असेल. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी वेगात टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आकाशने मात्र अगदी धारदार आणि तिखट गोलंदाजीचा नमुना मैदानावरती पेश केलाय. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 19 धावसंख्येची. मॅच मात्र आपण पाहतोय कमालीची रंगतदार पाहायला मिळतात. अनेक ट्विस्ट या मॅच मध्ये पाहायला मिळाले आपल्याला प्रलय अद्यापर्यंत. नक्कीच भरपूर ट्विस्ट पूर्ण, ड्रामा पूर्ण ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पंच विचार करतील. हा आहे स्वैर चेंडू, सैराट म्हणतो आपण त्याला, आणि हा वाईट चेंडू आणि तोच प्रसाद राऊत त्याला साथ करतोय. नेक्स्ट बॉल. आकाश, अगदी बुंद्यातली गोलंदाजी चालू आहे आकाशची. हो, हा सुद्धा चेंडू सोडून दिलेला आहे. हा सुद्धा वाईट आहे. अवांतर कुठेतरी लय चुकलाय का आकाश? आधीचे चेंडू पाहिले तर अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न, तो चेंडू लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि डावी यष्टी सोडून जातोय चेंडू पुन्हा एकदा यष्टी रक्षकाकडे. लय चुकले आता आकाशची. यावेळी फटका अगदी चांगला आणि क्षेत्ररक्षकाने केली खूप मोठी चुकीला माफी नाही. चेंडू फरादाला सीमा रेषा पलीकडे. यस इट्स अ फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक शॉट. धावसंख्या झालेल्या आहेत आणि स्वप्नेश मस्त फलंदाजी करतोय. स्वप्नेश 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 नंतर टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 40. 11 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये. सामना काही अंशी टप्प्यात येत असताना पाहायला मिळालाय. पण क्रिकेटचा खेळ, क्रिकेटमध्ये आपण प्रेडिक्शन लावू शकत नाही की कोणता संघ जिंकेल. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कुठला संघ त्या सामन्यामध्ये विजयी होईल. इथे प्लॅनिंग केलं जात आहे ओम स्पोर्ट्स पोयनाड यांच्याकडून. हितेश पाटील आपला अनुभव यावेळी पणाला लावणार आहे. हितेश व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. त्याला माहिती आहे अशा अतितटीच्या सामन्यामधून आपण आपलं डोकं पुन्हा एकदा वर कसं काढायचं हे हितेशला जरूर माहिती आहे. परंतु यावेळी आपण पाहतोय हे सामने ना 5 षटकांचे आहेत. 5 षटकांमध्ये आपल्याला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. हितेशची गोलंदाजी तर संपले, दुसऱ्यांदा तो गोलंदाजी करू शकत नाही. त्याच्यामुळे आता उर्वरित 2 गोलंदाज कोण असतील याकडे सुद्धा महत्वाचं लक्ष लागणार आहे प्रितेश. निश्चितपणे प्रलय, पण तसं पाहायला गेलं ना तर समोर प्रसाद राऊत सुद्धा आहे आणि प्रसाद राऊत म्हटलं की त्याच्याकडून नेहमीच अगदी धडाकेबाज बॅटिंग होत असते. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये काय बॅटिंग केली होती या प्रसाद राऊतने आणि तो एकदा की लागला की त्याला थांबवणं भल्या गोलंदाजांना शक्य होत नाही. त्यामुळे 12 चेंडू 11 धावा थोड्याफार प्रमाणात कोणीना मॅच महेंद्र वॉरियर्स संघासाठी इझी झाले. पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जाणार नाही तोपर्यंत क्रिकेट संपत नाही. जय आणि पराजय पाहायचा आहे. पहिला सामना दुसऱ्या सत्रामधली. गोलंदाज तयार होते प्रणय. 10-12 पावलांचा स्टार्ट घेत आखूड टप्प्याचा अगदी चेंडू. प्रसादने मात्र सोडू दिलाय हा चेंडू यष्टीरक्षकासाठी. निर्धाव असेल.
कोणतीही धाव नाहीये. 11 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असं समीकरण आता धावफलकावर पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत गुणलेखकाची भूमिका सांभाळतायत आमच्या कातलपाडा गावचे रोहित पाटील. ते सांगत आहेत की 11 चेंडूमध्ये 11 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू सोडलाय, पण त्या सोडल्याला सुद्धा एक कारण आहे, कारण की हा वाईट. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर, एक्स्ट्रा स्वरूपातली धावसंख्येमध्ये रीच पाहायला मिळतोय 41 आकडामध्ये. 10 धावा करायच्या आहेत 11 चेंडूमध्ये. प्रसाद राऊत शांत आहे अजूनपर्यंत. कदाचित वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने त्याला फटकेबाजी खेळायची असेल, त्या कारणाने तो इथे विचारपूर्वक पद्धतीने फलंदाजी करताना दिसेल. ओ ताकद लावली होती, पण टायमिंग नाही झालं. कोणत्याही पद्धतीचा स्पर्श नाही. चेंडू आणि बॅटमध्ये इथे ब्रेकअप पाहायला मिळाला. चेंडू गेला यष्टीरक्षक हितेशच्या हातामध्ये. धावा येणार नाही. 2 चेंडू आता चांगल्या रीतीने हाताळलेले आहेत. ते नक्कीच प्रणयने. गोलंदाजाला आपण पाहतो अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी तो करतोय, अगदी योग्य त्या चॅनल मध्ये त्याचा मारा चालू आहे आणि प्रसादला त्याने पूर्णतः थांबवून ठेवलेला आहे. क्वालिटी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा चेंडू. एक चेंडू चांगला आला, दुसरा चेंडू वाईड आला, तिसरा चेंडू पुन्हा चांगला आणि वन्स अगेन ओके. आता डिसिजन चेंज झालाय. पंचांकडून इशारा आलाय, हा चेंडू आहे नो. सो आता असणार आहे फ्री हिट महेंद्र वॉरियर संघासाठी. आता इक्वेशन अगदी सोपं होत असताना 42 ऑन दी बुट. आता 10 चेंडूंमध्ये 9 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. जर आपण पाहिलं पहिले गोलंदाजाकडे कंट्रोल चांगला आहे, पण त्याच्याकडून एक चांगला चेंडू आल्यानंतर तो जो एक्सपेरिमेंट करायला जातो ना, तो एक्सपेरिमेंट त्याच्या कुठेतरी अंगलट येतोय. नक्कीच एक्सपेरिमेंट इथे अंगलटी होते. खऱ्या अर्थानं हा जर दुसऱ्या पद्धतीचा एक्सपेरिमेंट केला असता. वाईट बॉल आहे. पंचांकडून एक चुकीची दुरुस्ती होत आहे इथे. अवांतर स्वरूपातली धाव सुद्धा मिळणार आहे, पण आपल्याला फ्री हिटचा फटका नाही मिळणार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. मोठा रनअप आहे त्याचा 10-12 पावलांचा एमआयडीसी एंडने. ओ अगदी बुंद्यात पंचांचा सिग्नल. हा एक विकेट. फलंदाज बाद होतोय प्रसाद राऊत. मोठी शिकार. अगदी क्रुशियल मोमेंटला निर्णायक क्षणी मात्र आपण पाहतोय महेंद्र वॉरियर संघाने त्यांच्या फलंदाजी मधला बॅकबोन असलेला प्रसादला लवकर तंबूत परतवले. आणि आज प्रसाद काही विशेष कामगिरी करू शकला नाहीये. जी एक्सपेक्टेशन होते त्याच्या संघाला, त्या कामगिरीची पूर्तता आज मात्र तो करू शकला नाहीये. प्रसादचा बाद होणं खूप मोठा धक्का असू शकतो. अगदी बिग ब्लो म्हणावं लागेल. नक्कीच प्रसाद राऊत बाद झालाय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी संजय घरात आलाय परत, ज्याने की गोलंदाजी अप्रतिम हाताळली. आपल्याला पाहायला मिळालं भेदक मारा गोलंदाजीच्या माध्यमातून. त्याला आता मारा करण्यासाठी प्रणय सज्ज होते. 3 चेंडू बाकी आहेत 4थ्या षटकातील. फुलटॉस स्वरूपातला चेंडू आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. दुसरा क्षेत्ररक्षक मागे मागे धावतोय. चेंडू अडवेल, फेक करेल. तत्पूर्वी इथे 2 धावा. खूप वेळानंतर 2 धावा आल्यात बॅटिंगने. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू विकेट, 4था चेंडूवर 2 धावा. मध्ये मध्ये वाईटच्या स्वरूपातून थोडा पुष्पवर्षाव सुद्धा पाहायला मिळाला प्रणयकडून आणि धावा बनलेल्या आहेत त्या 44. लगातार 2 चौकारसाठी अजूनही बक्षीस ओपन आहे. नंदनजी पाटील शहापूर यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राइज. आणि हा मोठा फटका आहे हवेच्या मार्गातून. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ ओ ओ ओ ओ इथे मात्र धरतीला दान पुन्हा एकदा चेंडूचं. संजय घरात तिथेच थांबला. त्याला वाटलं की ही झेल होऊ शकते. कदाचित आधीपासूनच त्याने रनअप ठेवला असता तर 2 धावा सुद्धा त्याला मिळू शकल्या असत्या, परंतु एका धावावर समाधान मानावं लागते. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 45. स्वप्नेश आहे स्माही ज्याला म्हणतो, तोच आता फलंदाजी मार्गावर स्ट्राईकच्या एंडकडे. धावसंख्येची गरज आहे ती 6 पाहिजेत. 7 चेंडू 6. 7 चेंडू 6. ओह काही फटका सजवलाय पॉइंटच्या दिशेने. क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना या फटक्यावर धाव मिळणार आहेत फक्त 1. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल आणि त्यामध्ये धावा काढायच्या आहेत त्या 5. अगदी आपण पाहतोय जो क्षेत्ररक्षक ऑन द बाउंड्री लाईन होता ना, त्याच्याकडून सुपर एफर्ट्स पाहायला मिळाले. कारण थोडा जरी तो लेझी झाला असता, चेंडू सीमा रेषा पलीकडे गेला असता. त्याने 3 धावा सेव्ह केल्यात आणि या 3 धावाच आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये मदतीला येतील.
6 चेंडू 5 धावा. काल सुद्धा आपण अशीच सामना पाहिला होता प्रलय, आणि आज सुद्धा अगदी त्याचाच. नक्कीच 6 चेंडू 5 धावा. 5 धावा कदाचित क्रिकेटच्या चौकटीच्या शक्यतेमध्ये शक्य होऊ शकतात, पण शेवटच्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण रोल प्ले करत असतो तो अर्थातच दबाव, प्रेशर. तो प्रेशर आता दोन्ही संघांकडे असेल. एक गोलंदाजाकडे प्रेशर असेल, एक फलंदाजाकडे प्रेशर असेल. माइंडसेट इथे खूप महत्वाचं असणार आहे. पॉझिटिव्ह इंटेंटने जो संघ इथे कामगिरी करेल ना, किंबहुना जो संघ इथून आपल्या कामगिरीमध्ये अमूलाग्र सुधारणा करेल, तो संघ होईल या मॅचचा विनर संघ. लेट्स सी काय घडणार मैदानावरती. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. दरम्यान इथे आगमन झालेले आहे ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळीचे माजी सदस्य हृदयनाथजी पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या मंचावर. दरम्यान 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. ओम स्पोर्ट्स पोयनाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र वॉरियर्स कुसुंबळे. महेंद्र वॉरियर्सचे संघ मालक आपल्या इथे उपस्थित आहेत मंचावर. नंदनजी पाटील यांच्याकडून 2 लगातार चौकारासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. शरदजी शेठ पेण यांच्याकडून लगातार 2 सिक्स साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज अजूनपर्यंत लागू आहे. 2 चौकार आणि 2 सिक्स लगातार मारले तर रत्नाकरजी शेठ यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचे कॅश प्राइज. आणि पहिला चेंडूवर प्रहार करतोय हा विजयाचा षटकार स्वप्नेशच्या बॅट मधून आलेला आहे. 6 धावा. विजयी होतोय महेंद्र वॉरियर्स हा संघ. विजय संघाचे अभिनंदन.